रामदास स्वामींनी या पत्रामध्ये केलं, या ध्येय मंत्रामध्ये केलेलं. हा ध्येय मंत्र आपण म्हणतोय, प्रेरणा मंत्र म्हणतोय. 25 याचा शंभू हृदय हे सगळे पद आपण म्हणतोय. अखंड 39 दिवस या बलिदान मासाच्या निमित्तानं आपण एकत्रित येऊन विविध चौकामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली समर्पित करतोय. आणि आज पुष्प 16 की 17 16 पुष्पात या जय महाराष्ट्र चौकामध्ये आपण एकत्रित जमलोय. मी खूप वेळ तुमच्या सगळ्यांचा घेणार नाहीये, फक्त एक 20-25 मिनिटं तुमच्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे. ही माझी सेवा आहे आणि सेवा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या चरणी समर्पित करण्यासाठी मी आलेलो आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण या पुण्यभूमी भारत भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. ही सासवड सारखी पुण्यभूमी, या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. प्रभू रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि योग योगेश्वर जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांनी जिथे अवतार घेतला ती ही भारतासारखी पुण्यभूमी. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या अलीकडे अनेक साधू संतांनी ऋषी मुनींनी ज्या भूमीमध्ये जन्म घेतला आणि आपला अवतार कार्यात या समाजाला संघटित करून आपल्या जीवनाचं कर्तव्य काय असायला पाहिजे हे ज्ञान ज्या भूमीमध्ये दिलं, त्या साधू संतांच्या ऋषी मुनीच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. आणि आपण सर्व या पुरंदर शिवतीर्थ पुरंदराच्या पायथ्याशी जन्माला आलेलो आपण सगळे भाग्यवान की जिथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या भूमीमध्ये, या सासवड नगरीमध्ये आपण जन्माला आलो. ही शूरांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी सुपन काका महाराजांचा समाधी ज्या भूमीमध्ये आहे, ज्या भूमीमध्ये स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर यांची समाधी आहे, अशा भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. याच भूमीनं पराक्रम गाजवत सरदार गोदाजी जगतापांसारखे नरवीर याच भूमीमध्ये घडले. आणि अशा भूमीमध्ये बसून आपण शंभू छत्रपतींचं गुणगान करतोय. त्यांच्या विचारांचा मागोवा घेत 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 39 दिवस रोज एका एका चौकामध्ये जातोय आणि शेवटच्या दिवशी मुक पदयात्रा या गावामध्ये काढून शेवटी संगमेश्वराच्या मंदिराच्या इथे आपण काळ भैरवनाथ मंदिराच्या इथे आपण सगळेजण एकत्रित जमून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना त्या काळी अग्निसंस्कार होऊ शकला नाही म्हणून त्याचं प्रतिक्रियात्मक आपण तिथे आपली भावनांजली अर्पण करत आहोत. खरं तर प्रचंड हृदय पिळवळून टाकणारा, मनाला प्रचंड वेदना देणारा असा सगळा प्रसंग आहे. शृंगारेश्वरासारखं एक कोकणातलं गाव, त्या गावामध्ये संभाजी महाराजांना झालेली अटक, कैद आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या सगळ्या सैन्यानं त्यांना वडू तुळापूर पर्यंत घेऊन आले आणि तिथे ज्या पद्धतीनं त्यांची क्रूरतेनं हत्या झाली, ते आपल्यासाठी बलिदान आहे, यवनांसाठी ती हत्या होती. आणि ती पण कधी केली? गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. का केली? आता तुम्हाला अनेक जण सांगतील संभाजी महाराजांचं दुःख पाळायचं का गुढीपाडवा साजरा करायचा. गुढीपाडवा त्याच्या आधीपासून शालिवहन शकापासून चालतच आलेला आहे. गुढीचे अनेक अभंग संतांनी रचलेले आहेत. गुढी का केली जाते, उभारली जाते, त्याचं एक कारण आहे, तो धर्मदंड आहे. त्याच्यावरती एक उत्तरीय वस्त्र म्हणजे आपला मान सन्मान आहे. त्याच्यामुळे कडुलिंबाचा आणि गोड गाठी लावल्या जातात. ते सुखदुःखाचे आपल्या आयुष्यात येणारे प्रसंग आहेत. हे सगळा सन्मान, कडू, दुःख सगळे प्रसंग बाजूला ठेवून मला माझ्या राष्ट्रासाठी माझ्या जीवनाचं उन्नयन करायचं आणि केलेलं उन्नयन पुन्हा राष्ट्रालाच समर्पित करायचं, राष्ट्रसेवेसाठी लावायचं. म्हणून तो गडवा पूर्णतेचं प्रतीक म्हणून उलट लावलेलं आहे. अशी
आपल्या संस्कृतीची, आपल्या जीवनाला दिशा देणारी जी गुढी उभी केलेली आहे, धर्मानुसार जीवन जगणारी, प्रेरणा देणारी जी गुढी आहे, जी 9 वर्षाचं स्वागत करते, त्याच्या आदल्या रात्रीच जाणीवपूर्वक याच्या राजाला मारून टाका, हे औरंगजेबाचं षडयंत्र आहे. आणि त्याचा जो उद्देश मागे 300-350 वर्षापूर्वीचा जो त्याचा उद्देश आहे, तो उद्देश आपल्या इथले बुद्धिजीवी सफल करतात आपली माती भडकवून. असं कुठं असतं का? त्यांचं दुःख पाळायचं का? काय करायचं? मग उभा करायचा तर भगवा ध्वजच फक्त उभा. भगवा ध्वज आमचा आदर्शच आहे, कारण तो त्यागाचा, समर्पणाचा आणि आपल्याला ज्ञान देणार आहे. तोच भगवा ध्वज वारकऱ्यांच्या खांद्यावरती आहे, तेव्हा तो ज्ञानाचा, भक्तीचा आहे. तोच भगवा ध्वज जेव्हा धारकऱ्यांच्या, शिवरायांच्या, मावळ्यांच्या खांद्यावर आणि हरधर महादेवची घोषणा येऊन त्याच यानं सगळेजण लढतात, तेव्हा तो वीरश्रीचा, त्यागाचा ध्वज आहे. या भगव्या ध्वजाला खांद्यावर ठेवून आपल्याला जी प्रेरणा दिलेली आहे, ती आपल्याला कशी जगायची आहे, त्याच्या मागचं मूळ कारण म्हणजे तो गुढीपाडव्याचा धर्मदंड आहे. आणि म्हणून तो गुढी उभारली जाते. पण त्याच्या आदल्याच दिवशी, त्या काळोखी रात्री, ज्याला मृत्युंजय अमावस्या म्हणतात, त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आहे. कशासाठी? कुणासाठी? एवढं रायगडावरचं सिंहासन होतं, आपल्या वडिलांनी मिळून दिलेलं एवढं मोठं राज्य, रयतेचं राज्य हाताशी होतं. आणि ते राज्य चालवताना 9 वर्ष इतक्या लढाया केल्या. आज एकही लढाई हरलेले नाहीत, कधी माघार नाही, कधी पळवाट नाही, झुंजत राहिले. कुणासाठी? याचा विचार आपल्याला त्या ध्येय मंत्रामध्ये करायचा आहे. शिवरायांचे 8वावे रूप काय आठवलं असेल संभाजी महाराजांनी? विचार करा, शिवरायांचा प्रताप सगळ्यात जबरदस्त पहिल्यांदा कुठे दिसला? अफजल खान. कुठे? अफजल खानाला फाडलं तेव्हा. अफजल खानाला प्रतापगडावरती जेव्हा महाराजांनी फाडलं ना, तेव्हा संभाजी महाराजांचं वय काय होतं विचार करा. 2 वर्षाचे होते संभाजी महाराज. किती? 2 वर्षाचे. बाळा तुझं वय किती आहे? उभी राहा. 11. 2 वर्षाचं दुपट्यातलं बाळ असतं ना, की आईशिवाय राहू शकत नाही. या वयाचे शंभूराजे आहेत, स्वतःची आई अंतरुणाला खेळू नये, सईबाई राणीसाहेब मृत्यूशी झुंजतायत. आणि तिकडे अफजल खान स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट घेऊन दाराशी उभा आहे, 23,000चं सैन्य घेऊन आहे. आणि महाराज त्याच्याशी 2 हात करण्यासाठी आणि त्याला फाडण्यासाठी प्रतापगडाच्या दिशेने चाललेले आहेत. तेव्हा त्यांनी आपल्या 2 वर्षाच्या पोराकडे काय प्रेमाने आणि काय विश्वासाने आणि काय पद्धतीने बघितलं असेल याचा विचार करा. आपले वडील 10 दिवस आणि 15 दिवस ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले, तर आता तुम्ही कधी येणार आणि मला करमतंय का नाही, आणि मग आता काय होणार, आणि येताना हे खायला आणा ते खायला आणा असं आपण म्हणतो. समोर आलेलं संकट इतकं मोठं आहे की त्याच्यात शिवाजी महाराज जगतील का मरतील हे सांगू शकत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये माझ्या पोराला असंच ठेवून राजगडावरती जिजाऊ साहेबांच्या ताब्यात ठेवून शिवाजी महाराज निघाले. आपण भाग्यवान आहोत की राजमाता जिजाऊ साहेबांसारखी एक कणखर स्त्री, एक तेज शलाका या भूमीमध्ये जन्माला आली, जिने या स्वराज्याला 1 नाही 2 छत्रपती दिले. काय जबरदस्त काम करून ठेवलं. त्या संभाजी महाराजांवरती रामायण महाभारताचे संस्कार त्यांनी रुजवले जिजाऊ साहेबांनी. म्हणून आपल्याला म्हणता येतंय, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. कुठला धर्म, कुठला देश, काय समर्पण केलं ते रामायण महाभारतात जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावरती रुजवलंय. किती बिकट प्रसंग असतील बघा. संभाजी महाराज लहानाचे मोठे होत असताना त्यांनी काय काय लढाई बघितल्या असतील. प्रतापगडावरनं पुढे गेले, 4 ते 5 महिने महाराज अडकून पडले. कुठे? पन्हाळगडावरती. एका मुलाचं आपल्या वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन, एवढ्याच गोष्टीवरती आज मी बोलणार आहे. 1-2 वर्षाचा, 3 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांकडे काय बघत असेल. आज 3 वर्षाचं पोरगं मोबाईल चालवते, त्याच्यावरती ते गेम खेळते, अजून काय काय खेळत असतं. आणि आपल्याला कौतुक वाटतं, वा काय मस्त मोबाईल वापरतो, मला येत नाही तेवढं ते मिकी माऊस आणि टॉम आणि जेरी तसलं खेळत बसतंय.
मूर्ख ते खेळणं दिलंय आणि त्याच्यातच त्या डोकं लागलं. इथं संभाजी महाराजांचं वय बघा आणि ते काय पराक्रम बघतायत बघा. म्हणून शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. सिद्धी-जोहरच्या वेड्यातून सुटले. जवळपास 1.25 महिन्यानंतर शिवाजी महाराज राजगडावरती, 1.25 वर्षानंतर माफ करा, शिवाजी महाराज परत आलेत राजगडावरती. आणि आता मी खूप दमलोय, 4 महिने तिकडे अडकलो, अफजल खानाला फाडला, 1 वर्ष झालं आईची भेट नाही माझी, मुलाकडे बघता आलं नाही, त्यातच बायको गेली, त्याचं दुःख मला होतं आणि आता मी थोडा वेळ थांबतो असं नाही. पुण्यावरती शाहिस्तेखानाचं संकट आलंय. काय विचार केला असेल पुन्हा? पहिला खान संपवायला पाहिजे. 2.5-3 वर्ष माझ्या स्वराज्यामध्ये धुडगूस घालतोय मी नसताना त्याने इथली राख रांगोळी केली पुण्याच्या परिसराची, मी त्याकडे बघणार. गेलेत. जेव्हा त्या शाहिस्तेखानाच्या लाखाच्या फौजेमध्ये घुसून त्यांनी बोट छाटले असतील, तेव्हा जेव्हा पुन्हा ते राजगडावरती आले असतील आणि त्यांचं ज्या पद्धतीनं स्वागत झालं असेल, 3 वर्ष राहिलेला शाहिस्तेखान 3 बोट तुटली म्हणून 3 दिवसात पुन्हा सोडून निघून गेला. सोबत किती फौज होती? लाखाच्या वर फौज होती. बरं, शिवरायांना त्यांनी नीट पाहिलं पण नव्हतं बरं का. अंधारात त्या मशाली विजत होत्या, चिरागदानं विजत होती, कुठं पडत होता तो, पुढं पळत होता, महाराष्ट्राच्या मागे तलवार घेऊन पाहिजे. म्हणजे महाराजांना पूर्ण न पाहता सुद्धा पळत सुटलेल्या खानाची 3च बोट तुटली. काय नुकसान झालंय का? नाही झालं. तरी सुद्धा केवळ 3 बोटं तुटली म्हणून तो 3ऱ्या दिवशी निघून गेला. याला म्हणतात शिवरायांचा 8वावा प्रताप. त्या अंधारामध्ये शाहिस्तेखानानं असं काय रूप शिवरायांचं पाहिलं असेल की त्याला लाखाची फौज हाताशी असताना पळून जावंसं वाटलं. शिवरायांचा 8वावा साक्षेप. केवळ 400-500 मावळ्यांना सोबत घेऊन कसं लढलं ना, त्याचं ते उदाहरण आहे. हे पत्र संभाजी राजांसाठी लिहिलेलं. त्याच्यानंतर पुढचं काय त्याच्यात? मला काय आहे पुढचं? शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. मुलांनो विचार करा, जेव्हा त्या याच्या सिद्धी-जोहरच्या वेढ्यातून महाराज सुटले असतील आणि त्या घोडखिंडीमध्ये लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं बाजीप्रभू देशपांडे म्हणत असतील, तेव्हा बाजीप्रभूंची भावना काय असेल? कसं काय लोकांशी उदार होता तो? मी मरेन, मी देहाचा बुरुज करेन, तटबंदी करेन, पण शत्रूला पुढे फिरकू देणार नाही. तो सिद्धू मसून 5000ची फौज घेऊन आलाय आणि निवडक 300 बांधल सेनेचे मावळे घोडखिंड, ती गजापूरची खिंड आडून उभे आहेत. 1-2 तास नाहीत, अख्ख्या रात्रभर प्रवास करून आलेले हे सगळे मावळे दुसऱ्या दिवसाच्या दुपार नंतरच्या त्या तोफेचे आवाज होईपर्यंत लढत राहिले. ही निष्ठा आली कुठून? शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे. आता एक मिठी मारली असेल त्या पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये 4 महिने महाराज एका ठिकाणी पूर्ण वेळ. ही त्यांच्या 35 वर्षाच्या त्या संघर्षाच्या काळातली एकमेव क्वचित घटना आहे की ज्याच्यामध्ये 4 महिने महाराज एकाच गडावर आहेत. त्या एका 4 महिन्यामध्ये प्रत्येक मावळ्या महाराजांनी काय पद्धतीने आपलंसं केलं असेल. मी नेहमी व्याख्यानांमध्ये सांगतो, आजही आवर्जून सांगेन. धो पाऊस पडत असेल, कडाक्याची थंडी पडली असेल, एवढ्या तटबुर्जांना गस्त घालणारा जो मावळा तिथे हातात भाला घेऊन जेव्हा गस्त घालत असेल ना आणि सिद्धी-जोहरच्या सैन्याचं खालून येणारं आक्रमण परतवून लावत असेल, त्यावेळेला त्या सिद्धी-जोहरचं लक्ष ठेवण्यासाठी जो मावळा उभा आहे, तेव्हा महाराज आतमध्ये झोपले असतील का निवांत रात्रीच्या वेळी? महाराज स्वतः गेले असतील, स्वतःच्या अंगावरची घोंगडी किंवा ती कांबळ आहे ना ती त्याच्या अंगावर घातली असेल, जा जरा आडोशाला बस, मी स्वतः त्या पावसामध्ये उभा राहून गस्त घालतो. नेता निवांत बसलाय कार्यालयामध्ये एसी मध्ये आणि फिरतोय निवांत, आणि कार्यकर्ते रस्त्यावर भांडतायत, असे आपला आदर्श राजा नव्हता बरं का. उगीच लोक शब्दासाठी रक्त सांडायला तयार होत नाहीत. महाराजांनी पहिला घात उचलला असेल, त्यांना आठवलं असेल माझा बाजी, माझा बांधल सेना ताट घेऊन गेले असतील त्याच्यापर्यंत, त्याला पहिला घात खायला दिला असेल, आपण एकत्र बसून खाऊ रे, मी कसं बसेल आतमध्ये. हे जे स्वतःचं सर्वस्व संपवणं आणि रयतेला सगळं देणं,
याला म्हणतात शिवरायांची सलगी देणे कैसे असे. पुढे काय, सकळ सुखांचा केला त्याग. किती सुखाचा त्याग केला हे मी कुणाच्या, तुम्ही हे संभाजी महाराजांच्या दृष्टिकोनात बघा की संभाजी महाराजांनी काय काय बघितलं डोळ्यानं. हे कुठल्या पुस्तकात वाचलेलं नाही. शंभूराजांनी, संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांना कसं पाहिलंय हा दृष्टिकोन दिला जातोय. सकळ सुखाचा केला त्याग. कुठपासून त्याग केलाय. अरे पहिली तर लाल महालासारखे महाल होता आणि 1.5 जिल्ह्यांचं राज्य, एवढी जहागिरी मिळाली होती ना, त्या जहागिरीवरती लाट मारली. अरे जहागिरी म्हणजे कुत्र्याला दिलेला तुकडा आहे. लाट मारली जहागिरीवर, सह्याद्रीच्या या दऱ्या खोऱ्यांमध्ये फिरले आणि त्या शेवण्या लेवड्या पोरांना मिठी मारून त्यांची जात विसरले, त्यांची फाटकी कपडे विसरले, त्यांची झोपडी विसरले, त्यांच्या घरात गेले, त्यांची कांदा भाकर हक्कानं ओढून खाल्ली आणि त्यांना आपलंसं केलं. सकळ सुखांचा केला त्याग. आणि किती एकदा केला, फक्त फोटो सेशन पुरता नाही, रील काढण्यापुरता नाही, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सकळ सुखांचा केला त्याग. फक्त लढत राहिले, पातशाळ्यांशी लढत राहिले, डच पोर्तुगीज इंग्रजांशी लढत राहिले, एवढंच नाही, आप्त स्वकीयांशी सुद्धा लढत राहिले. आणि हा संघर्ष संभाजी महाराजांनी डोळ्यानं पाहिलाय. आपले वडील एकही दिवस एका जागी स्थिर थांबू शकत नाहीयेत, कारण किती हरायचे तर कळवळा, किती हे समर्पण. संभाजी महाराज रोज बघतायत सकळ सुखांचा केला त्याग, म्हणून साधिला हा योग. पुढे राज्य साधनांची लगबग कैसी केली. किती वेळा केली माहितीये. पहिल्यांदा तर संघर्ष करत 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 सगळं उभं केलंच, पण याच पुरंदरच्या पायथ्याला पुरंदरचा तह करावा लागला, तेव्हा स्वतःचे इतक्या कष्टानं मिळवलेले 23 किल्ले द्यावे लागले. 4 लाख होनांच्या प्रदेशाचे खंडणी द्यायला लागली. 1 लाख होन प्रदेश दरवर्षी वार्षिक खंडणी द्यायचं ठरलं. आणि याच्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं, 5,000ची मनसबदारी घेऊन संभाजी महाराजांना नोकरी करावी लागली. कोणी केलं होतं. शिवरायांबरोबर मिर्झा राजा जयसिंग. माहितीये मिर्झा राजा जयसिंग हे कोण आहेत. रामाचे वंश. राजस्थान मध्ये रजपूत, कडवट रजपूत असणारा हा राजा, ज्यानं 47 वर्षात एकही लढाई हारली नाही आणि ज्याच्या पराक्रमाच्या बळावरती औरंगजेब गादीवर बसलाय. अरे त्यानं मनात आणलं असतं तर औरंगजेबाला उलथवून टाकून स्वतः दिल्लीचा राजा झाला असता. आणि महाराज 3 दिवस निशस्त्र त्याच्या छामियानेमध्ये जाऊन बसलेत आणि मग तह झालाय. आणि 3 दिवस छत्रपती शिवाजी महाराज त्यांना समजावून सांगतात, राजे तुम्ही फक्त मनात आणा, तुम्ही कडवट रजपूत आहात, शंभू शंकराचे उपासक आहात, मी सुद्धा शंभू शंकराचा उपासक आहे. तुम्ही दिल्लीचं तख्त ताब्यात घ्या आणि दिल्लीतून राज्य करा, मी तुमचा नोकर म्हणून दख्खन सांभाळेन. पण ज्यांच्या नसा नसात गुलामगिरी भिनलेली असते ना, ते शंकराचे भक्त जरी असले तरी जन्माला येतात ते मिर्झा राजा जयसिंगासारखे. आणि स्वतःच्या आयुष्याची होळी करून यज्ञ मांडून शंभू शंकराची उपासना करत जन्माला येताना रयतेशासाठी सर्वस्व समर्पित करतात. तेव्हा जे जन्माला येतात ते असतात छत्रपती शिवराय आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. विचार नाही केला, कितीही समजावून सांगितलं तरी मिर्झा राजा जयसिंग यांचं मन वळलं नाही. पण ते आतून तुटले होते की होय, आजपर्यंत मी अनेकांना तलवारीच्या बळावरच ती परास्त केलं, पण मी शिवाजी महाराजांना परास्त करू शकलो नाही. 8-9 वर्षाचा शंभूराजे, ही सगळा तहाचे प्रसंग बघतात. काय परिस्थिती असेल बघा आणि काय विचार केला असेल. राज्य साधनेची लगबग कैसी केली. इथून गेले औरंगजेबाच्या दरबारात, सोबत कुणाला नेलं. 9 वर्षाच्या शंभूराजांना नेलं. का नेलं असेल. काय नाही, खूप दिवस झाले इथे थांबलोय, काय सह्याद्री बघायचा, एकदा दिल्ली आग्रा सगळं फिरून येऊ, मथुरा वृंदावन टूर काढायला काय हरकत आहे. असं नाही. शिक्षण हे केवळ पुस्तकातून दिलं जात नाही, शिक्षण हे अनुभवातून द्यावं लागतं. 9 वर्षाच्या मुलाला, ही मुलगी 11 वर्षाची, तर 9 वर्षाचं कोण आहे. हा बाळा उभे राहा, हा तू उभा राहा, मुलांना मान्य, हा बोल तिकडे. या वर्षाचं, या वयाचे शंभूराजे आहेत आणि या वयाच्या शंभूराजांचं 5,000चे सैन्य देऊन नोकरी मनसबदार करून नोकरी करतायत मिर्झा राजा जयसिंगांकडे.
आणि या वयाच्या मुलाला तिथं नेलंय दिल्लीच्या तख्तासमोर. या वयाच्या मुलासमोर ती खिल्लत उडवलीये. सगळेजण सिंहासारखे इकडे दख्खनमध्ये आल्यानंतर आमचा पराक्रम काय असं फिरतात आणि तिथं मात्र त्या गादी समोर माना खाली घालून हुजरेगिरी करतात. अशा सगळ्या केवळ यवनी नाही तर आपल्या भारतात असणाऱ्या सगळ्या मनसबदारांना वतनदारांना सुद्धा सनसनीत चपराक मारलेली आहे. स्वाभिमानाचा धगधगता अंगार काय असतो ना ते पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या दरबारात दाखवलं. आणि हे कोण बघतंय? 9 वर्षाचे शंभूराजे बघतायत की कधीही स्वार्थासाठी स्वतःच्या मान मरामतीसाठी आणि समोरच्याच्या कितीही ताकद असली तरी झुकायचं नसतं. हे 9व्या वर्षी जे शिकले ना ते वयाच्या 32व्या वर्षी प्रत्यक्ष जगून दाखवलंय. हा आपला राजा होता. तिथून परत येताना मथुरेमध्ये 6-7 महिने शंभूराजांना थांबावं लागलं. काय प्रसंग असेल बघा. आपले वडील आपल्याला सोडून गेलेत, आपल्या सोबत कुणीच नाहीये. कुठं मथुरा, कुठे राजगड. वाटेत पकडलं जाऊ नये याच्यासाठी हुल उठवून दिली की शिवाजीचा मुलगा मेला. आणि मग प्रताप राजगडावरती आल्यानंतर सुद्धा कित्येक 6 महिन्यानंतर शंभूराजे आलेत. पण या काळामध्ये काय उपयोग करून घेतला? पांडित्याचं सगळं शिक्षण, संस्कृत भाषेचं सगळं शिक्षण, अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास संभाजी महाराजांनी केलाय. आणि त्याच्यानंतर अनेक भाषांवरती प्रभुत्व गाजवत पांडित्य देऊन केवळ तलवार नाही चालवली. त्या तर लढाई जिंकल्याच, पण आपल्या प्रतिभेनं आपल्या लेखणीतून अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करताय असे ग्रंथाची रचना केली. त्यातला तो ग्रंथ मागच्या वेळी पण मी इथं सांगितलं होतं बुद्धभूषणम. ते बुद्धभूषणम नाहीये, जरा गफलत होते. बुधभूषणम. बुध म्हणजे विद्वत्ता, विद्वत्तेचं भूषण असं त्याच्यामध्ये सगळी रचना केलेली आहे. मी मागच्या वेळी विनंती केली होती, याही वेळी मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही आवर्जून बुधभूषण ग्रंथाचं वाचन करा. आपल्याला प्रचंड मार्गदर्शन करणारे अनेक श्लोक त्याच्यामध्ये आहेत. सुरुवातच करत असताना संभाजी महाराजांनी अनेक सर्व देवदेवतांना, आपल्या गुरुजनांना नमन केलेलं आहे. आपल्या आदर्शांना कसं पूजन करावं, आपल्या घरच्यांना, आपल्या वाडवडिलांचा कसा नमस्कार, ह्याचं सगळं वर्णन आहे. 42च्या दरम्यान श्लोक आहेत पहिल्या प्रकरणामध्ये. नंतर राजनीती नावाचं प्रकरण आहे, त्यात 650 श्लोक आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात शेवटी प्रकीर्ण नीती नावाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये 92 श्लोक आहेत. असा तो विस्तृत ग्रंथ आहे. 40 ग्रंथांचा अभ्यास करून वयाच्या 14व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ आहे. ग्रंथ या शब्दाचा अर्थ मागे सांगितला होता. ग्रंथी म्हणजे गाठ, आपल्या स्वार्थाची, अहंकाराची, ममत्वाची, मी माझ्यापुरतं, माझ्या घरापुरतं, माझा बंगला, माझी गाडी, माझे आई बाबा आणि मी एक दिवस असंच जगणार आणि एक दिवस मारणार. ह्या ज्या संकुचित वृत्तीत जे आपण जगतोय ना याला तोडणार, ती गाठ सोडणारे म्हणजे ग्रंथ आहेत. आणि खरंच बुधभूषण ग्रंथामधला श्लोक जर तुम्ही काढून पाहिले ना तर त्याचं वर्णन तसंच आहे. आणि हा ग्रंथ कसा लिहिला बघा, कुठल्या पार्श्वभूमीवर लिहिलाय. त्याच काळामध्ये आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं कोणी केली घोषणा? तान्होजी मालुसरे यांनी प्रतिज्ञा घेतली ना, राजगडावरती प्रतिज्ञा घेतली आधी लगीन कोंडाण्याचं. कोंडाण्यावरती गेलेत, पराक्रम गाजवलाय, धारातीर्थी पडलेत. अरे आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून आपल्या वडिलांनी केवळ इच्छा व्यक्त केली, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी घरादारावरती तुळशीपत्र ठेवून तानाजी मालुसरेंसारखा सरदार सुभेदार पराक्रम गाजून धारातीर्थी पडत असेल तर मी माझं जीवन काय विचारांनी जगलं असेल याचं किती मोठं उदाहरण, जाज्वल्य उदाहरण शंभूराजांच्या डोळ्यासमोर आहे. वडीलकी कशी ठरते बघा. ज्ञानेश्वरीचं ते ओवी आहे, श्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होनिया मूर्त अनुष्ठाने जगा देतात ते वडील. केवळ आपल्याला मुलं झाली म्हणून आपल्याला तो आता बाबा म्हणतो म्हणून आपण वडील ठरत नाही. आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, संतांनी, आपल्या राष्ट्रपुरुषांनी, छत्रपती शिवरायांनी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जो विचार जगलाय तो विचार, त्याचा अर्थ समजून घेऊन श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन या मूर्त आपण तसं जगायचंय.
अनुष्ठाने जगात येतं ते जगून एक आदर्श निर्माण करतो ना, तोच वडील आहे. वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. आत्ताच्या वडिलांबद्दल मी बोलतच नाहीये, मी त्यांचा अपमान करायला उभा नाही राहिलेलो. पण स्वतःच्या कुटुंबापुरतं रात्रंदिवस काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून किती कमवलं तर ती चिमणी पण कमवते, तो कावळा पण कमवतोय, ते कुत्र पण कमवतोय, काहीतरी करून भाकरीचा तुकडा आणतोय. आणि आपण सुद्धा आपल्या लेकरांसाठी तेवढंच करतोय. याला वडील म्हणूच शकत नाही. तरीच जन्मा यावे दास विठोबा ते व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापडी, कुत्र्या डुकरांचा सुळसुळाट या जगात कमी नाही. असं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी जे वचन सांगितलंय ना, ते जगणारे म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि म्हणून आपल्याला या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी बलिदान जे त्यांनी दिलं ते सार्थकी ठरवण्याचं भान यावं, याच्यासाठी हा बलिदान मास आहे. प्रत्येक चौकात जाऊन आपण जो हे ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणतोय ते चौकाला जाग येण्यासाठी नाहीये, आपल्याला आतमध्ये जाग यावी याच्यासाठी आहे. आपण आपल्या शाळा, जवळ आलेल्या परीक्षा, त्याचा अभ्यास, आपल्या घरातनं येऊन इथं जो 1 तास पाऊण तास जो वेळ देतोय तो वेळ निरर्थक नाहीये, तो सार्थकी लागेल ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्रानुसार आपण आपलं जीवन केलं तर. आणि हे केवळ 39 दिवस नाही पाळायचं, आयुष्याचे 365 दिवस, वर्षाचे पूर्ण 365 दिवस, रात्रंदिवस 24/7 आपल्याला शंभूराजांनी दिलेला विचार आत्मसात करण्यासाठी जगायचंय. की 9व्या वर्षी जर हा राजा एवढा मोठा आपल्या वडिलांचं केलेला पराक्रम पाहत असेल, 14व्या वर्षी तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम जर त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श असेल, तर तो आदर्श ठेवून त्यांनी जर बलिदान दिलंय आणि स्वराज्य आपलं राखलं गेलंय, तर माझं दायित्व काय, माझं कर्तव्य काय. आणि तुम्हाला महत्वाचं सांगू, छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाल्यानंतर राजाराम महाराजांना खरं तर गादीवर बसण्याचा अधिकार तात्काळ प्राप्त झाला होता. पण 39 दिवस संभाजी महाराजांचा अधिकार मान्य करून सिंहासनाची पूजा करत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अधिकार मान्य करून राजाराम महाराज त्या गादीवरती बसले नाही, त्या गादीचे सेवेकरी म्हणून राज्य चालवलंय. ही आपली शिकवण आहे. ही कुठून आली? रामायणातून आली. 14 वर्ष वनवासात असणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राजा भरत सावत्र भाऊ, बरं का, सख्खा नाही, हे आपल्याकडे इतकं विचित्र झाले, सख्खा भाऊ सुद्धा पक्का वैरी झाला. कुठं आपली संस्कृती आपण कुठे कुठे घेऊन चाललोय. मी वडील या शब्दाबद्दल बोललो, आता भावाबद्दल बोलतोय. आपली संस्कृती आपल्याला काय शिकवतीये बघा. संभाजी महाराज आणि राजाराम महाराज सख्खे नाहीयेत, सावत्र आहेत, तरी सुद्धा आपल्या भावाचा अधिकार मान्य करून त्या गादीशी इमान राखत 40 दिवस शत्रूशी झुंजत राहिले राजाराम महाराज. ही आपल्याला आदर्श या भूमीने निर्माण करून दिलाय, त्याचं भान आपल्याला यावं याच्यासाठी हा 39 दिवसाचा बलिदान मास आहे. मी माणूस म्हणून जन्माला आलोय तर केवळ मस्त पगार कमवायचा आणि भरपूर मस्त बंगला घ्यायचा, गाडी घ्यायची, आई अशी जगायचं, खायचं प्यायचं आणि एक दिवस मारायचं, याच्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही आहोत. हे तर आपल्याला करायचंच आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन उपजीविकेपेक्षा माझी मुख्य जीविका काय, मी या महाराष्ट्रात जन्माला आलो तर माझं कर्तव्य काय, माझे आदर्श कोण आहेत, याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. धुरंधर पाहिला का तुम्ही? नाव ऐकलं का धुरंधर? छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणधुरंधर होते. रणामध्ये उभं राहिल्यानंतर केवळ त्यांच्या अस्तित्वानं शत्रू पळत सुटणं, हा जो पराक्रम आहे ना, तो पराक्रम आपल्याला जास्त आदर्श आहे. ही व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत घडली, आपल्या या महाराष्ट्रात घडली आणि ते पोहोचवण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गेली अनेक वर्ष पूजनीय भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनामध्ये काम करतंय. म्हणजे तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, प्रत्येक चौकामध्ये आपण जगतोच हे ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणतोय, पण 39 दिवसानंतर सुद्धा रोज सकाळी म्हणायचे. आपल्याला ते आपल्या अंतःकरणात रुजवायचे. प्रत्येक शब्दाला महत्व आहे. त्यातल्या फक्त मी 3 श्लोक सांगितलेत. शेवटचा काय? निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी.
आयुष्यात कितीही संकट आली तरी न डगमगता शिवरायाने एवढं मोठं संकट आपल्या समोर आहे का? नाही ना. तरी 10वीची परीक्षा जवळ आलं की आपण खचतो, आता माझं काय होणार. MPSC UPSCचा अभ्यास नाही झाला की आपण खचतो. आई वडिलांनी आपल्या मनाप्रमाणे नाही केलं तर आपण थैतायट करतो, नाही तर दार कोंडून घेऊन नको ते उद्योग करतो. नैराश्यात जातो, कोणी खचतंय, कोणी नैराश्यात जातंय, कोणी